ओम श्री गोरक्ष. नमस्कार मंडळी. माझं नाव रणजित आणि आपण पाहतात आपला यूट्यूब चॅनल बुलेट गुरुजी. सो मंडळी, सध्या आपण आलेलो आहोत अहमदनगर आणि छत्रपती संभाजी महाराज नगरच्या मधोमध असलेला हा वांबोरी फाटा. आणि मंडळी, याच वांबोरी फाट्यावरनं सध्या आपण जाणार आहोत हे आपल्या आवडत्या, आपल्या लाडक्या श्री गुरु गोरक्षनाथांच्या मंदिराकडे. अर्थात मंडळी, आपला आजचा जो प्रवास होणार आहे हा अहमदनगरहून श्री गुरु गोरक्षनाथांचा जो गोरक्ष गड आहे त्या ठिकाणी होणार आहे. सो चलो, आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. ओके, चलो मंडळी. वांबोरी रस्त्यावर असताना ना आपल्याला असे खडखड भाग दिसतो. बऱ्याचशा लोकांना वाटतं की अरे इतका छान डांबरी रस्ता बनवला आहे आणि त्यानंतर हे ब्लॉक का टाकले असतील, मग आपल्याला गाडी चालवायला त्रास होतो, मग शासनाला आरडाओरडा करत असतील. पण ॲक्च्युली याचा संबंध असा नाही आहे. गंमत अशी आहे की आपल्या शेजारी ना हा पिंपळगावचा तलाव आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा पिंपळगावचा तलाव ओसंडून वाहत असतो त्यावेळेसला त्याचं वाहणारं पाणी हे संपूर्ण या रस्त्यावरती येतं आणि तिथे येता जाता बऱ्याचशा लोकांना अडचण होते. या अडचणीतनंच छुटकारा म्हणून खास करून प्रशासनाने इथं हे असे ब्लॉक अंतरलेले आहेत की जेणेकरून जे कोणी प्रवासी असतील त्यांचा रस्ता सुखकर होईल. बरोबर. मंडळी, आपल्याला वांबोरी रस्त्याला सरळ न जाता आपल्याला या ठिकाणी डावीकडे वळायचं आहे. तुम्ही आता समोर लिहिलेलं पाहू शकता, श्री गोरक्षनाथ देवस्थान 5 किलोमीटर अंतरावर. तर या कमानीतनं आपण सरळ आतमध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला इथून सरळ जायचं आहे 5 किलोमीटर अंतरावर. विशेष गोष्ट अशी आहे की आपल्याला इथून जात असताना आपल्याला मांजरसुंभा गावातून जायचं आहे. सो त्यासाठी म्हणून आपण आपला इथूनचा जो प्रवास आहे तो कंटिन्यू करूया आणि सहज आपण भेटूयात डायरेक्ट गडाच्या पायथ्याला. बरोबर, चलो. येथे ना सर्व नाथ भक्तांद्वारे गोशाळा सांभाळली जाते आणि शासनाकडून गोशाळा संवर्धनाचं काम देखील केलं जातं. मंडळी, वाहनतळाची सोय ही मंदिर प्रशासनाकडून मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला केलेली आहे, जिथे आपण सध्या शेजारी गोशाळा पाहत आहोत. अशा तऱ्हेने आपण पोहोचलो. बरोबर. श्री गुरु गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी येणाऱ्या
कुठल्याही भाविकाला अडचण येऊ नये यासाठी मंदिराच्या पायथ्यालाच अशी ही पूजास्थळाची सोय केलेली आहे. आणि आत्ता आपण जे उजवीकडे पाहत आहोत हे आहे नवीन बांधकाम होत असलेलं वसतिगृह. तर मंडळी, अशी एक आख्यायिका आहे. श्री गुरु गोरक्षनाथ, श्री गुरु मच्छिंद्रनाथ आणि बालक मौनीनाथ हे औंढा नागनाथ, परडी वैजनाथ येथून दर्शन घेऊन गोदावरी संगमावर आले. नेवासा सोनई मार्गे गोरक्षगडाकडे निघाले. राणी मैनागिनीने गुरु मच्छिंद्रनाथांना सोन्याची वीट ही उपहार म्हणून भेट दिली होती. प्रवासात असताना गुरु मच्छिंद्रनाथांनी ती वीट ठेवलेली झोडी गुरु गोरक्षनाथांकडे दिली. झोडीत काय जड आहे हे पाहण्यासाठी गुरु गोरक्षनाथांनी ती झोडी उघडून पाहिली, तर त्यात त्यांना सोन्याची वीट दिसली. असे असताना श्री गुरु गोरक्षनाथांनी प्रवासात कुणालाही न सांगता सोने गावाजवळ ती सोन्याची वीट फेकून दिली व त्या जागेवर तसाच दगड ठेवून दिला. पुढे जाऊन वांबोरी येथील वामतीर्थावर ते सगळे पोचले. तेथे स्नान करून गर्भगिरी पर्वताकडे त्यांनी प्रस्थान केलं. गोरक्षगडाच्या पायथ्याला येताच गुरु गोरक्षनाथांनी ती झोडी गुरु मच्छिंद्रनाथांकडे दिली. गुरु मच्छिंद्रनाथांनी ती झोडी उघडून पाहिली, तर त्यात सोन्याची वीट गायब होती आणि त्याच ठिकाणी त्याच वजनाचा एक दगड दिसला. मंडळी, हा दगड पाहिल्यानंतर गुरु मच्छिंद्रनाथांनी खूप आक्रोश केला आणि खूप रागराग देखील केला. गुरूंची अशी दशा पाहून गुरु गोरक्षनाथांनी गुरूंना विचारणा केली की, गुरुजी, आपण तर योगी आहात, मग योगी माणसाला सोन्याचं काय काम? मंडळी, असं असताना श्री गुरु मच्छिंद्रनाथांनी त्याचं उत्तर दिलं की, आपण सर्व तीर्थक्षेत्र फिरून झाल्यानंतर, आपण सर्व तीर्थक्षेत्रांचं दर्शन पूर्ण केल्यानंतर, आपण सर्व गण, गंधर्व, यक्ष, यक्षिणी, देव, दानव आणि ऋषीमुनींना अन्नदान व भंडारा करण्याची माझी इच्छा होती. मंडळी, गुरूंचं असं ऐकल्यावर श्री गुरु गोरक्षनाथांनी आपल्या सिद्ध योगतंत्राच्या माध्यमातून संपूर्ण गर्भगिरी डोंगर हा सोन्याचा केला. मंडळी, श्री गुरु मच्छिंद्रनाथांचं असं बोलणं ऐकल्यावर श्री गुरु गोरक्षनाथांनी चिनसिन नावाच्या गंधर्वाला बोलवून घेतलं व सर्व गण, गंधर्व, यक्ष, किन्नर तसेच देवदानव आणि ऋषीमुनी यांना बोलवून श्रावण मासामध्ये महिनाभर अन्नदान केले होते. मंडळी, या गोष्टीचा प्रसंग हा श्री गुरु नवनाथ भक्तिसार या ग्रंथात मिळतो बरं का.
मंडळी, आज का नाही आंध्र प्रदेश येथील राहणाऱ्या एका भक्ताने त्याचा नवस पूर्ण झाल्याबद्दल याच मंदिरामध्ये महाप्रसादाचे प्रयोजन केले होते. आत्ता सध्या तुम्ही लगबग जी पाहताय ती याच महाप्रसादासाठी असलेली लगबग आहे बरं का. मंदिर परिसरात असलेले श्री खंडोबांचे मंदिर. मंदिराच्या अगदी उजवीकडे प्रत्येक भाविकाला ध्यान लावता येईल यासाठी ध्यान मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची गैरसोय व्हायला नको त्यासाठी म्हणून मंदिर प्रशासनाने येथे स्वच्छतागृह बांधण्यात आलेले आहे. मंडळी, मंदिरामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय अगदी उत्तमरित्या केलेली आहे बरं का. कारण येथे बोरवेलचं पाणी 24 तास चालू असतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मांजरसुंबा गावातून बोरवेलचं पाणी इतक्या वर आणलेलं आहे. यातच खूप मोठं या भाविकांचं आणि देवस्थानचं श्रेय म्हणायचं. श्री गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या मंदिराला लागूनच अगदी डावीकडे श्री भैरवनाथ महाराज यांचं देखील मंदिर आहे. हे देखील अगदी पाहण्याजोगं आहे बरं का. मंडळी, पुरातन काळापासून चालत आलेली ही धुनी. असं म्हणतात की श्री गुरु गोरक्षनाथांनी धुनी चालू केली होती आणि तेव्हापासून ते आज तागायत ही धुनी आजही चालू आहे. आपलं हे एक नशीबच म्हणावं की आज आपण या श्री गुरु गोरक्षनाथांच्या गडावर दर्शनासाठी आलो आणि महत्त्वाचं म्हणजे गुरु गोरक्षनाथांनी आपल्याला दर्शन दिलं. मंडळी, इतकी वर्ष झालं या मंदिरात येतोय तरी देखील आज पहिल्यांदा श्री गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या आरतीचा योग आला बरं का. मंडळी, श्री गुरु गोरक्षनाथगड मांजरसुंबा हे मंदिर हेमाडपंत पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे.
जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार 1946मध्ये झाला आणि त्यानंतर नवीन मंदिराचे बांधकाम सुरू झाले. श्रावण महिन्यामध्ये भरपूर मोठी यात्रा भरते. महाशिवरात्रीचा उत्सव होतो. त्यावेळी गंगेचं पाणी कावडेने आणून श्रींचं स्नान केलं जातं. ओम श्री गोरक्ष. मंडळी, अशा तऱ्हेने आज आपलं श्री गुरु गोरक्षनाथांचा अहमदनगर येथील मांजरसुंबा येथील गोरक्षगडाचा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. मंडळी, यामध्ये माझ्याकडनं बऱ्याचशा त्रुटी झाल्या असतील किंवा माझ्याकडनं एखाद दुसरी गोष्ट सांगायची राहून गेली असेल. आता कसं आहे माहिती का, मी आलो आहे पुण्यातनं येऊन मी इथं 1-2 दिवसाचं वास्तव्य केलं आहे आणि त्यानंतर मी इथले व्हिडिओ शूट करतो आहे. अर्थातच माझ्याकडं जी माहिती आली असेल ती एवढी खास नसेल. आपल्यातले असे बरेचसे मंडळी आहेत जे लोक अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहतात, या मांजरसुंबा गावाच्या आजूबाजूला राहतात. जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा माझ्याकडनं एखादी गोष्ट राहूनच गेली आहे तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं लांबून मंदिर किती छान दिसतंय मला एकदा ते सांगा. अर्थात आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला बऱ्याचशा मंदिरांची माहिती वगैरे घ्यायची आहे, बऱ्याचशा नवनवीन गोष्टींबद्दल खास करून मला तुम्हाला सांगायचं आहे. सो मंडळी, एवढं बोलून मी आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद. ओम श्री गोरक्ष. नमो आदेश. जय शिवराय. आदेश.